नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा. आज मी तुम्हाला फणसाचे गरे करून दाखवणार आहेत, जे तळून करतात. असा फणस लागतो त्याला, फार पिकलेला नाही आणि फार कच्चा पण नाही, गरे झालेले पाहिजेत असे. हे बघा, असे गरे झालेले पाहिजेत आणि ते मी बारीक बारीक चिरून घेतले तसे असे बारीक विळीवर चिरून घेतलेले आणि खोबरेल तेल घेतले इथे आणि त्याच्यात मीठ घालूया आणि आपण तळून घेऊया. फणसाचं महत्त्व सांगते. पॉवर हाऊस पॅक्ड विथ प्रोटीन्स असतं आणि डायटरी फायबरसुद्धा त्याच्यामध्ये असतात आणि विटॅमिन्स लाईक सी आणि बी कॉम्प्लेक्स असतं आणि इसेन्शियल मिनरल्स आणि हेल्थ बेनिफिट्स म्हणजे बूस्टिंग इम्युनिटी आणि सपोर्टिंग हार्ट हेल्थ अँड एडिंग डायजेशन. तर आता मी गॅस लावते आणि आपण आता तळून घेऊयात आपले गरे. ह्याच्यात थोडंसं मीठ घालते, थोडंसंच घालायचं मीठ. तेल तापू देत. अगदी मंद आचेवर तापले ते करून घ्यायचे. फेस येतो असा. मीठ घातल्यामुळे खोबरेल तेलात, पण खोबरेल तेलातच करा, त्याच्याने टेस्ट चांगली येते. मी ॲम्वेचं सुद्धा वापरते किंवा कोणीतरी दिलेलं असतं घरचं ते वापरते. ॲम्वेचं सुद्धा प्युअर असतं. अगदी मंद आचेवर असे तळून घ्यायचे. 10 ते 15 मिनटं लागतात. फेस आलेला तुम्हाला दिसतच असेल तेलाला, त्यामुळे आतलं काही दिसत नाही. या दिवसातच तुम्हाला फणस मिळणार. करून तुम्ही स्टोर करू शकता, बाहेरसुद्धा राहू शकता किंवा मग फ्रीजमध्ये झिपलॉकच्या पिशवीत पॅक करून तुम्ही ठेवू शकता किंवा टपरच्या डब्यामध्ये. हे बघा, झालेले असे गरे एकदम क्रिस्पी होतात आणि त्याला मीठ पण व्यवस्थित लागलेलं आहे. हे बघा, असं आवाज येतो. तुम्ही ट्राय करू शकता असे फणसाचे गरे. सगळ्यांनाच आवडतात. विकत आणण्यापेक्षा, कोकणात जाऊन आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही करू शकता. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे फिट, स्टे हेल्दी, कीप हायड्रेटेड.